क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतेय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय सद्गुरू बॉईज या टीमच्या माध्यमातून. बॅटिंग टीम आम्ही आपलं लक्ष देतोय. साईनाथ आपला एक्स्ट्रा प्लेयर एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येऊ द्या. एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा आमच्यापर्यंत. साईनाथ टीम संकेत आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संकेत आणि रुपेश पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती. दीपक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बबलू शेख मैदानाच्या आतमध्ये तर अर्धी कॉमेंट्री मैदानाच्या आतमधून ऐकायला मिळेल. एन्जॉय करा या मॅचला, कारण संकेत आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची सजावट पहा. तिथे एक पॉइंट तैनात करण्यात आला. कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉइंट तैनात. एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन ती तैनात करण्यात आले. शॉर्ट मिड विकेट तैनात करण्यात आले. सामन्याला सुरुवात होतीये. दीपक पहिल्या षटक आघाडीला येऊन बॅटिंग करणं आणि अगदी त्याच वेळेला उच्च दर्जाची बॉलिंग करणं हे नेहमीच ज्या खेळाडूकडून पाहायला मिळालंय. तो गोलंदाजी मार्क वरती सामन्याला होते. सुरुवात दीपक. पहिला बॉल, पहिला चेंडू ड्रायव्हिंग लेंथला. क्षेत्ररक्षक इथे काय घडतंय? अशा रीतीच्या धावा तुम्ही देऊ शकत नाही. एक मोठी मॅच तुम्ही खेळत आहात आणि अशा परिस्थितीमध्ये परफॉर्मन्स फार इम्पॉर्टंट असेल प्रत्येक खेळाडूचा. संघाची धावसंख्या 1. पुढचा बॉल कमी गतीने खाली राहिलाय. चेंडू फ्रंट लेग जिथे पुढे आणलं होतं समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला रुपेशने. डॉट बॉल आला. धाव फलकावरती धाव आहे ती केवळ एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळाली आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपक. बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉमिनेट केलं. इथे काय घडतंय? धावा धावा आणि धावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. रन्स येत आहेत. पहा स्कोरबोर्ड चालू ठेवावं, हलट ठेवावं याचा प्रयत्न झालाय. बाईकच्या स्वरूपामधून धाव आली आहे. पंतांनी सांगितलं ही बाईकच्या स्वरूपामधून येणारी एकेरी धाव जी मात्र पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धाव फलकावरती एकेरीच्या मदतीने 2 आहेत. 2 धावा धाव फलकावरती. पुढचा चेंडू बॅकफुटला येत असताना समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तदवर धावा मिळतील त्या केवळ 2.
परेश गुरव यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. या मॅच ऑफिशियल कल्याणी घोरपडे सर यांना देखील पाहतोय आपण. ISPL चा चॅम्पियन संघ आणि त्याचे हेड कोच म्हणून ज्यांना आपण पाहिलं. पुढचा चेंडू लोड फुलतो समोरच्या दिशेने लांब लचक. धावा किती मिळतील या बॉल वरती? केवळ 2. उंची जास्त लांबी कमी या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. एलिव्हेशन मिळाले नाही, रन्स मिळाल्या ते केवळ 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली केवळ 6 धावा धाव फलकावरती आहेत. केवळ 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला प्रगतीपदावरती आहे. संकेत बॅकफुटला क्षेत्ररक्षक तैनात, रन्स मिळणार नाही. बॅकफुट वरती गेल्यानंतर बॅटरला जितकासा जिथे स्टार्ट मिळत नाही आणि याच कारण की एखादी धाव इथे येत असताना नेहमी पाहायला मिळते जरूर, परंतु या बॉलवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहिला. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा त्या केवळ 6. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती अविनाश याला पाचारण करण्यात आलंय. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये 6 आल्यात. नेक्स्ट मॅच या आपण लक्ष वेधूयात. एका बाजूला खेळत असताना पाहायला मिळेल रॉक हिल विरोधात MG. रॉक हिल विरोधात MG या 2 संघांचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो की संपूर्ण संघ आपण तयार ठेवावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने लोड फुलतो समोरच्या दिशेने खेळलाय. रन्स मिळतील या फटक्यावरती. त्या केवळ षटकार आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जो फलंदाज रुपेशच्या बॅटमधून षटकार. जसा फटका खेचला तसं त्याने सांगितलं की हा षटकार आहे. मोठा फटका आला बाहुबलीच्या बॅटमधून. पुढचा चेंडू आणखीन एक उजव्या सीवरती कोला टाकला. सरळ बॅट ने खेळता आला नाही बॅटरला, अन्यथा या बॉलचं देखील रिझल्ट काहीच वेगळं पाहायला मिळालं असतं. संघाची धावसंख्या धाव फलकावरती केवळ 12. यावेळेचा फटका ऑन साइडला केलाय. घोषंकी क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. जे क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढत असताना जाऊन पोहोचते धाव फलकावरती. धावा आहेत त्या 13. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. मॅच नंबर मैदानाच्या आतमध्ये जिथे 6 चालू असताना पाहायला मिळते 6वा सामना आजच्या या पहिल्या दिवसातला. 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळते आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. फटका मिस टायमिंग राहिला होता. धावा मिळतील या फटक्यावरती देखील 2. खेळपट्टीच्या मधोमध चेंडू हाताळला होता. अगदी पाठी ठेवण्याचा प्रयत्न केला. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 15. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू हा देखील बॅकफुट वरती उसळी घेणारा, परंतु यावेळेला प्राप्त झाला. अविनाशची गोलंदाजी काही चेंडू वेगवान आणि लोअर फुलटोस किंवा खोलामध्ये टोक रश टाकण्याचा प्रयत्न तो करतोय.
आणि एखादा चेंडू त्याने पाठीमागे ठेवला, त्यापैकी एक आपण पाहिला. आणखीन एक बॉल त्या धाटणीचा, बॅटची आतली कडा, यष्टिरक्षकाचा वेध, लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. धावफलकावरती धावा त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 रन्स ऑन दी बोर्ड, 15 धावा धावफलकावर. चला, आयोजकांनी ही गोष्ट आवर्जून सांगितलं ना, एखादा 6 आला किंवा एखादा षटक आला की 2-3 कोच मैदानाच्या आतमध्ये लगेचच यायला नको. दोन षटकांचा खेळ संपला. 15 धावा 7.50च्या इकॉनॉमिक्सने धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतो. पहिल्या षटकामध्ये दीपकने 6 धावा खर्च केल्या होत्या. विकेट मिळवलेली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक षटका ठोकणारा बॅटर रुपेश स्ट्रायकर रेट वरती आहे. 8 धावा आल्यात. ही मॅच कधी येते याची चर्चा झाली, कारण एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत निश्चित पाहायला आणि अनुभवायला मिळेल. त्याची चालू असणारा हा सामना. पुढचा चेंडू घेऊन दीपक पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल कट केला. शेवटच्या क्षणाला धाव मिळेल ती केवळ एक सिंगल. दीपक अर्थातच बापू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. 7 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. पाठी ठेवला. शेवटच्या क्षणाला कट केला. या खेळाडूचा खेळ वाखाणण्याजोगे आहे. परफॉर्मन्स दांडगा या खेळाडूचा. चांगली बॅटिंग करतोय रुपेश. एक षटकार देखील त्याने घेतलाय. तब्बल 11 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. 6 चेंडू फेस केलेत. 6 चेंडू आणि 11 धावा रुपेशच्या बॅट मधून आल्या. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज दीपक पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढे ठेवला होता. हलक्या हाताने केवळ दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव केवळ प्राप्त होत असताना पाहायला मिळतीये. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने વધાरत असताना धावून पोहोचते 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. रन्स इम्पॉर्टंट असताना मैदानाच्या आतमध्ये हे आघाडीचे दोन्ही बॅटर अगदी संयमाने बॅटिंग करतात. मागील षटकातील शेवटचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत संकेतच्या अगेन्स्ट. हात खोलावे लागतील त्याला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु धाव पुन्हा एकदा प्राप्त होत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय. रन्स मिळेल ती इथे केवळ एक सिंगल. वीस धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू. यावेळेला बाची आतली कडा. यस जिथे देहाचा वेध. चेंडू बॉडीवरती येऊन आदळला. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर इनसाइड एज पाहायला मिळाली. गोलंदाजी पहा काय गोलंदाजी केली आहे. फिंगर रोल करतोय. चेंडू वळवतोय दीपक. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होईल. लोड फुलतो. ऑन साइडला खेळला. धावा मिळतील त्या केवळ 2. दीपक सारख्या गोलंदाजाचा हा बॉल अपेक्षा नव्हती या चेंडूची, परंतु तितकासा मोठा फटका देखील आलेला नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 22. षटक संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आहेत.
अविनाश षटक क्रमांक 4 या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 7 आल्या. एकंदरीत धावफलकावरती आहेत त्या 22 धावा धावफलकावरती आहेत. समोरच्या दिशेने खेळ आहे, बॉटम अँड स्ट्रॉंग आहे. धावा मिळतील ते केवळ 2. संघाची धावसंख्या 24. पाठीमागे ठेवला होता चेंडू, कमी गतीने गोलंदाजी करतोय. संकेत कुठे ना कुठेतरी आपल्या फॉर्मशी झगडतोय, परंतु आत्मविश्वासाने त्याला बॅटिंग करावी लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये तो उभा आहे, आघाडीला बॅटिंगसाठी आलाय. त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याने मैदानं गाजवलेली आहेत. अनेक वेळा संघासाठी तारणहार तो राहिलाय. हा आत्मविश्वास असायला हवा. यावेळेचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळला आणि याच कारण की काय चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. अशा प्रकारचा बॉल फुलरलेनचा जो बॅकफुटला येऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जो हाडून काढला अविनाशने. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जो मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. काही वेळेला काही खेळाडू असतात ना की आपला जो डावा पाय फ्रंट लेग आहे तो वेगळा करून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी काय संकेत त्याचा टान्सच वेगळा आहे, तो चेस्ट समोर आणतोय. यावेळेचा फटका पहा, समोरच्या दिशेने खेळला जरूर, परंतु रन्स इथे केवळ मिळतील त्या 2. मैदानाच्या आतमध्ये संकेत सारख्या बॅटरला समोरच्या बाजूला जर षटकार लगवायचे आहेत ना, तर जी काय फ्री चेस्ट किंवा जी काय फ्री बॉडी लाईन जी काय आपण दाखवतो आहोत ती दाखवून चालता कामा नये. आपला टान्स हा समोरच असायला हवा. फुलरलेनचे बॉल अविनाशने टाकलेत. रुपेश नॉन स्ट्राईक एंडला पाण्यातून काढलेल्या माशाप्रमाणे तडफडत असेल, कारण त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. हा बॉल समोरच्या दिशेने वेगवान, इथे सिंगल प्राप्त करण्याचा प्रयत्न. संकेत बाद. अविनाशच्या या षटकामध्ये एक सांघिक यश मिळालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भावेश 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रुपेशने एक षटकार ठोकला आणि तोही अविनाशच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने धावा मिळतील त्या 2. संकेतने एक्झॅक्टली हेच करायला होतं. ज्या बॅटरने समोरच्या दिशेने चांगले स्ट्रोक खेळतो त्याला स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं होतं आणि ते संकेतने केलं नाही, म्हणून की काय रुपेशला स्ट्राईक मिळाली नाही. शेवटच्या बॉलवरती त्याला स्ट्राईक मिळाली. धावा आल्या त्या 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28. 4 षटकांचा खेळ संपला.
मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती समर्थ दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. आजच्या दिवशी मध्ये एक तन्मय पाहायला मिळाला. तो 14 वर्षाचा गोलंदाज होता, तर हा देखील 13 ते 14 वर्षाचा गोलंदाज आहे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलेत. इथे धावा मिळतील त्या 2. या मैदानाची देखील एक वेगळीच मजा आहे. हा आनंद पुन्हा पुन्हा मिळणार नाही आणि हा आनंद पैशाने देखील मिळत नाही. पुढचा चेंडू समर्थने बॅकफुटला ढकललं होतं. वळण घेणारा चेंडू. धावा मिळाल्या. आता 2 संघाची धावसंख्या 32 धावा फलकावरती आहेत. 32 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. समर्थची गोलंदाजी. एक युवा खेळाडू आहे. उद्याचं वैभव आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहे. वाळकेश्वरकरांची ओळख मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. ग्रीन पार्क मैदानावरती SM जोशी क्रीडांगण. पुढचा बॉल पाठी ठेवला. बाची आउटसाइड स्कॉट बिहाइंड विकेट. विकेट मिळवली आहे भावेश बाद. समर्थ सारख्या युवा खेळाडूने काटा काढलाय फलंदाजाचा. नवीन बॅटर. पहिला चेंडू खोलात टाकला. आल्या आल्या नवीन बॅटर साठी पहा टाळ्यांचा कडकडाट होतोय. वय वर्ष 13 या खेळाडूचं. आज या स्पर्धेने काय काय दिले. 2 युवा गोलंदाज दिलेत. वळवला यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल. टाळ्यांचा कडकडाट. आत्मविश्वास द्विगुणित करेल समर्थचा. काय गोलंदाजी त्याने केली आहे. लगातार से 3 बॉल निर्धाव स्वरूपाचे हात आले. एक विकेट मिळवले. त्यामध्ये सरळ बॅटने खेळला. या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्यात. गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल ना तर 13 वर्षाच्या युवा खेळाडूसाठी टाळा तर व्हायलाच हव्यात. 6 धावा 1 विकेट. समर्थ पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. व्हाईट बॉल जो मात्र इथे पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 35. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क मध्ये आपण ऋषभला पाहत आहोत. डिसिजन काय येईल किंवा पुढे गोलंदाजाला कंटिन्यू ठेवण्यात येईल का. चला एक जोशी गेला दुसरा जोशी आला. दोन्ही बंधू आहेत.
धाव फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 35 धावा धाव फलकावरती आहेत. किशोरजी यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. आपलंही हार्दिक असं स्वागत कैलास श्री कुमार रुपेश जळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित असणारा टकल्या चषक 2024 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? धावा आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 37 धावा धाव फलकावरती आहे. शेवटचा अंतिम निर्णायक षटक. रिषभची गोलंदाजी बंद करण्यात आली. रोहन आलाय. हा बॉल फ्रंट लेग पुढे आणलं. यावेळेचा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये. धावा मिळाल्या त्या 2. 39 धावा धाव फलकावरती आहेत. 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावा मिळतील त्या पुन्हा एकदा. इथे चेंडू ओलांडेल का सीमारेषा? धावा मिळतील त्या केवळ 2. डिसिजन पेंडिंग आहे. अंपायरने सांगितले 2 रन्स. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने વધારत असताना धावून पोहोचते. 41 धावा धाव फलकावरती आहेत. 41 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक अंतिम शेवटचं प्रगतीपथावरती जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहावयास मिळत आहे. 22 धावसंख्येवरती रुपेश नॉट आउट खेळतोय. धावसंख्येवरती नॉट आउट रुपेश बॅटिंग करत असताना जो पाहायला मिळतोय. शेवटच्या षटक. हाफ ट्रॅकर कट केला. आणखीन एक फटका चांगला आलाय. धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या 43 धावा धाव फलकावरती आहेत. एक धाव इम्पॉर्टंट आहे. या संघाकडे चांगले खेळाडू आहेत. संघाची धावसंख्या धाव फलकावरती जिथे 43. हा फटका इथे ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक. रन्स मिळतील या फटक्यावरती त्या 2. दुहेरीच्या मदतीने 45 पर्यंत संघाने मदत मारली आहे. 45 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना रोहनचा हा चेंडू समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. धावा मिळतील त्या 2. तब्बल बनल्या त्या 47-48 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात येईल. एमजी आणि रॉक हिल आणि एमजी टॉस साठी या नेक्स्ट मॅच. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येतोय. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन एमजी आणि रॉक हिल. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात येईल.
या आपण पुढच्या मॅचचा टॉस करत आहोत एमजी आणि रॉक हिलने टॉस जिंकलाय आणि प्रथम डिसिजन काय घेण्यात येतोय आपण पाहूयात. रॉक हिल टीमने टॉस जिंकलाय. 6वं मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. साईनाथ संघ चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. दीपक आणि रितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दोन्ही बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतात. एकंदरीत आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं सद्गुरू बॉईज हा जो संघ आहे एक चांगल्या दर्जाचा संघ बांधण्यात आलाय. त्यांचा ड्रेस कोड्स हा नेहमीच मात्र ड्रेस कोड्स मध्ये ज्या संघाला आपण पाहिलंय रितेश आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला घाई करा साईनाथ संघ. तेजस आलाय गोलंदाजी मार्क वरती. चला टार्गेट ठेवण्यात आलं या मॅच मध्ये 48 रनचं टार्गेट सेट करण्यात आलं. आघाडीची जोडी दीपकला आपण स्ट्राईक रेंजवरती पाहतोय. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याला पाहिलं जातं. फर्स्ट ओव्हर नेहमीच तो हातात असताना पाहायला मिळाला. किंबहुना अगदी त्याच वेळेला बॅटिंगसाठी आघाडीला येत असताना धावा गोळा करणं, संघाला अडकलेली नौका संघाची पैलतिरी घेऊन जाणं या साऱ्या बाबी या नेहमीच नीटनेटकेपणाने करत असताना आपण ज्या दीपकला पाहिलंय तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. लेदर बॉलचा चांगला खेळाडू आहे. टान्स चांगला पाहायला मिळतो. बॅकलेफ्ट चांगली ठेवतो. चला साईनाथ संघ मी म्हणेन एकानेच कॅप्टन म्हणा कारण अजून पुढे 4 मॅचेस बाकी आहेत. सामन्याला सुरुवात होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल 48चा पाठलाग. पहिला चेंडू, पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती धावा मिळतील. इथे 2, पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. तेजस पहिला चेंडू हातात असताना वेगवान गोलंदाजी तो करतो. परंतु जी काय बॉडी लँग्वेज त्याची पाहायला मिळाली आहे किंवा तेजसने टाकलेला बॉल आपण पहिल्याच बॉलवरती जिथे धावा पाहायला मिळाल्यात त्या 2 आल्यात. दीपक सारखा बॅटरला सहज आणि सोपं नसेल गोलंदाजी करणं. इथे आव्हान तुमच्या समोर खूप असणार आहेत. तेजस पुढचा बॉल दीपकच्या अगेन्स्ट. आणखीन एक हाफ ट्रॅकर, आणखीन एक धावा मिळतील. इथे 2, पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा आल्यात. दीपक जास्तीची जोखीम घेत नाही. चेंडूला अगदी अलगदरित्या घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये कसं तटवता येईल ना याकडे त्याचा कल नेहमीच पाहायला मिळालाय. 2 चेंडू शॉट टाकले 2 बॉलवरती, 2 चांगले फटके पाहायला मिळालेत. पुढ्यात जर बॉल आले तर समोर षटकार मारतो. हाफ ट्रॅकर टाकले तर पाठीमागे दुहेरी धाव्याचे फटके खेळतो. हे कोड आहे तो सोडवावा लागेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळणार नाही. या तिसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा जो पाहायला मिळाला कमी गतीने टाकला होता. यावेळेला गोलंदाजाने जास्तीचं काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही. कमी गतीने बॉल टाकला, बॅटचा टोला लागला.
खाली लागला बॉल आणि धाव मिळालेली नाहीये. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 4. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल तेजस. यावेळेला पहा स्वतःला वेगळं केलं, शरीराला वेगळं केलं, फटका चांगला खेचला, धावा मिळाल्या. आता पुन्हा एकदा 2. 6 धावा धाव फलकावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती. चांगली फटकेबाजी करण्यामध्ये महारथ या खेळाडूकडे आणि एक रन मशीन म्हणून सद्गुरू बॉयज टीमची म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. फटका पहा आकर्षक होता, परंतु धावा देऊन गेला तर केवळ 2. याची आधी चर्चा आपण केली होती. जेवढे चेंडू पाठीमागे ठेवाल तो ऑन साइडला खेळेल, तुम्ही चेंडू पुढ्यात टाकाल तो समोर खेळेल. चहू बाजूला फटकेबाजी करण्याची धमक या खेळाडूमध्ये. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या 8. 48चा पाठलाग करायचा. 40ची गरज. एनर्जेटिक परफॉर्मन्स देण्यासाठी नेहमीच तत्पर असतो हा खेळाडू. पुढचा बॉल तेजस. यावेळेचा फटका उसळी घेणाऱ्या बॉलला खेळल्या. ऑन साइडला धावा मिळाल्या त्या 2. 10 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धाव फलकावरती. वरती केवळ 8 राहिलेत. पहा ना, मॅच जशी चालू झाली त्यावेळेला वरती आपण पाहिलं तर 12 धावा होत्या, परंतु या षटकाने वरच्या ज्या काही 4 धावा होत्या त्या कमी केल्यात. विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये 38ची गरज आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सज्ज होत असताना सागर आला गोलंदाजी मार्क वरती उर्फ वडा. सागर. पहिला बॉल वरती आक्रमण. हा खेळाडू जणू काही घरूनच सेट होऊन आलाय. पहिला बॉल फेस केला, सरळ बॅटने केला, धावा मिळाल्या त्या 2. इरादे स्पष्ट केले रितेशने. फुललेनचा बॉल होता, धावा मिळाल्या ते या फटक्यावरती त्या 2. 12 बनल्यात. आणखीन एक खोलातला बॉल, एक सिंगल मिळेल. रन्स येत असताना पाहायला मिळतात. अशा प्रकारची भावेश सारख्या खेळाडूकडून अशा गोष्टीची अपेक्षा नाहीये, कारण भावेश एक चांगला खेळाडू आहे, चांगला यष्टीरक्षक आहे. त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सागर. सागरने या षटकामध्ये पहिले 2 बॉल हे वेगवान टाकले, पुढ्यात टाकले फलंदाजाच्या. एक सरळ बॅटने केला ते रितेशने, ज्याच्यावरती एक दुहेरी धाब्याचा फटका पाहायला मिळाला होता. उजव्या एसीच्या बाहेर वाईड यॉर्कर. यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला तर यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाला 4 मुंड्याचित केले या बॉलने. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल. धाव फलकावरती धावा आहेत ते केवळ 13. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. या मॅच मध्ये 48चा करायचा आहे पाठलाग. पुढचा बॉल. यावेळेला फटका ऑन साइडला केलाय. धावा मिळतील त्या केवळ 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती. धावा त्या एकंदरीत 15. दीपक संयमाने बॅटिंग करतो. दीपक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना
हा नेहमीच आपण पाहिला ना, कितीही गोष्टींचं प्रोत्साहन आलं तो संयमाने आणि त्याच्याच मनमर्जीप्रमाणे करतो. हा बॉल ऑन साइडला, जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट, लांब लचक, परंतु धावा मिळतील त्या केवळ 2. लांब लचक उत्तुंग फटका पाहायला मिळाला होता. दीपकच्या बॅटमधून केवळ 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 17 धावा धावफलकावरती आहेत. इतरांच्या मनमर्जीप्रमाणे जगाल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल, स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे काहीतरी कराल तर एक ब्रँड म्हणून उदयास याल. आणि हा खेळाडू ब्रँड म्हणून उदयास येतोय. स्वतःच्या मनाला जे पटेल ना तेच करतोय. बॅटिंग पहा, ज्या पद्धतीने विध्वंसक अंदाजामध्ये त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचली 19 धावा धावफलकावरती आहेत. सोळा धावसंख्येवरती दीपक बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली ती 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. दीपक प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका त्याने खेचलाय. केवळ 2 चेंडू गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी राहिलेत. शुभम आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल वेगवान ऑन साइडला, जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देण्यात येते. एकंदरीत आपण पाहिलं ना तर रितेशची बॅटिंग असं वाटलं होतं की तो साइड रोल ची भूमिका, साइड ऍक्टरची भूमिका इथे अदा करेल, परंतु तो देखील हात खोलतोय. त्याच्याकडे तितकी बॅटिंग करण्याची क्षमता चांगली आहे. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावरती धावा त्या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. रितेश तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. दीपकला जास्तीचं स्ट्राईक एंड वरती आणावं लागेल. हा चेंडू वेगवान प्ले अँड मिस. चेंडूने काटा बदलला, फलंदाजाचा काटा काढला नाही, परंतु काय चेंडू आपण पाहतोय. वेगवान हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना शुभम. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिल्या जिथे 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. रितेश ऑन स्ट्राइक. 21 धावा धावफलकावर. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. वेगाने गोलंदाजी करत असताना आपली टप्पा ही आपल्याला ठाऊक असायला हवा आणि ती गोष्ट मैदानाच्या आतमध्ये ऍक्युरेसीने केली आहे. पालोर फुलटोस समोरच्या दिशेने केलाय, परंतु 2 पेक्षा जास्तीचं काही नाही. प्रयत्न चांगले आहेत दोन्ही फलंदाजांचे, त्यांना तितकीशी संधी मिळाली नाही. अगदी त्याच वेळेला असंही म्हणता येईल की त्यांच्या बॅटमधून समोर जो रिझल्ट त्यांना मिळायला हवा होता रितेश आणि दीपकला, तो मिळालेला नाहीये. महत्वाची बाब आहे ना सद्गुरू बॉयज या टीम साठी की रन्स येतात. 48चा पाठलाग करत असताना ज्या धावा हव्या होत्या त्या धावा येतात. 23 धावा धावफलकावर. या मॅचचा फटका ऑन साइडला हलक्या हाताने खेळलेत. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय, वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येते. रितेश धावतोय. रन्स कंप्लीट करण्यात आल्या तर 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. संघाची धावसंख्या 25 ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू येणं अजूनही शेष आहे या षटकातील. 25 धावा धावफलकावरती आहेत. एंड बदलण्याचा प्रयत्न केला आणि अशा परिस्थितीमध्ये चुकीच्या एंडला फेकी झाल्यानंतर काय होतं तर रन्स येतात आणि त्या रन्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 25.
शेवटचा चेंडू या षटकातील रितेश ऑन स्ट्राइक. जोखीम घेतली जाते. 2 धावा गोळा करण्याचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू देखील गोलशंकित क्षेत्रामध्ये. या बॉलवरती धाव मिळेल ती 1. संघाची धावसंख्या आहे ती 26. विजयासाठी आवश्यकता 18 बॉल आणि 22 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 22 धावा. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 26. विजयासाठी 18 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. साईनाथ संघाने जितका वेळ आपण खर्च करता हा क्षेत्ररक्षणामध्ये तो जास्तीचा वेळ जाऊ नये, कारण पुढे अजून 4 मॅचेस बाकी आहेत आणि ते 4ही मॅचेस कव्हर व्हायला हव्यात. तीन षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 26-22 ची गरज आहे. तेजस गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होईल. पहिलं षटक या तेजसने हातावलं होतं. धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 10. स्ट्रायकिंग वरती दीपक तोच बॅटर आहे ज्याने 6 चेंडू फेस केले होते. पुढचा चेंडू लोअर फुल टोल मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल ती केवळ 1. 27 धावा धाव फलकावर. 27 धावा धाव फलकावरती आहेत. 17 बॉल 21 ची गरज. 17 चेंडू आणि 21 धावा. सद्गुरू बॉईज संघ या षटकामध्ये जास्तीचा धावा गोळा करण्याचा प्रयत्न करेल, कारण तेजसच्या पहिल्या षटकामध्ये जर 10 आल्यात तर या षटकामध्ये जास्तीच्या धावा यायलाच हव्यात. फटका ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे. इथे काय घडतंय? विकेट मिळवली आहे रितेश बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेट मिळवली आहे. सांघिक यश इथे मिळाले. वैयक्तिक यश मिळू शकलं नाही, परंतु सांघिक यश मिळालं. रितेश बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मितेशला आपण पाहतोय. रितेश बाद झाला, मितेश दाखल झालाय. दीपक नॉन जिथे स्ट्राइक रेट वरती आहे. तेजस गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. या षटकामध्ये केवळ 1 धाव आली. 1 विकेट देखील मिळाली. तेजसला नाही तर संपूर्ण संघाला एक सांघिक यश प्राप्त झालं. हा बॉल बॅकफुटला येत असताना समोरच्या दिशेने पंच केलाय. 1 धाव तर निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. हल्लीच्या घडीला IPL चालू आहे. IPL मध्ये किंबहुना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टंप विजन माईक मधून रोहित शर्माची कॉमेंट्री प्रत्येकाला ऐकावीशी वाटते आणि या मैदानावरती आल्यानंतर बबलूभाई यांची कॉमेंट्री ऐकावीशी वाटते.
प्रत्येकाला जिंकणंच आवश्यक आहे. पहा ना, हार कोणाला कदापि मंजूर नाही. धाव फलकावरती 29. खोला टाकलाय समोरच्या दिशेने, धावा मिळतील त्या 2. पहा ना, माणूस जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत हार कधी मानत नाही. हार फक्त एकाच ठिकाणी मानतो, फुलवाल्याचं दुकान. तिथे जाऊन माणूस काय ते हार मागतो, मला हार दे. अन्यथा हार संपूर्ण आयुष्यामध्ये कोणालाच कधीच मंजूर नसते. धाव फलकावरती धावा आल्या त्या पुन्हा एकदा 2. संघाची धाव संख्या 31 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज खोलात टाकला उजव्या सीच्या बाहेर. वाईड यॉर्कर. तेजस सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. मी मैदान गाजवलेत, मी चांगली गोलंदाजी करू शकतो. मी संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल त्यांनी इथे हाताला डॉट बॉल आलाय. धाव फलकावरती 31-48 चालू असणारा पाठलाग. 17ची गरज. पुढचा बॉल लोड फुलतो, ऑन साइडला खेळलाय. धावा मिळाल्या ते इथे 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल 33 धावा धाव फलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धाव फलकावर. 12 बॉल 15ची गरज. 12 चेंडू आणि 15 धावा. 23 धावसंख्येवरती दीपक नॉट आउट खेळतोय. धाव फलकावरती 33 आहेत. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा शुभमला आपण पाहत आहोत. स्ट्राईक एंड वरती रितेश. पहिला बॉल डाव्या यष्टी वरती वेगवान पाहायला मिळालाय. वेगवान चेंडू इथे येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. पहिली धाव आली ती एक्स्ट्रा. अन्यथा बॅट आणि बॅटच्या साह्याने धावा पाहायला मिळाल्यात. काय गोलंदाजी केली पहा. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय तो अर्थातच रॉक हिल या टीमने. डिसिजन आमच्यापर्यंत कळवा. रॉक हिल टीम डिसिजन आमच्यापर्यंत यायला हवा. हा बॉल खोला. हेलिकॉप्टर ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतोय. संकेत चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या વધાरेल जाऊन पोहोचते. धाव फलकावरती धावा त्या 35-13ची आवश्यकता. 11 बॉल आणि 13 धावा. 11 चेंडू आणि 13ची गरज. शुभमची गोलंदाजी या मॅच गणित बदलेल. किंबहुना अगदी हा सामना खुला करेल. किंबहुना बाकी तर जी काही होत आहेत, जे चर्चा होत असताना पाहायला मिळाली त्याचा रिझल्ट अगदी समोर येईल. धाव फलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 35 रन्स ऑन दी बोर्ड. 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल यावेळेला हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने केलाय. धावा मिळतील त्या केवळ 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 37 धावा धाव फलकावरती आहेत. 11ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 11ची गरज. 10 चेंडू आणि 11 धावा. दीपक धोबी. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. नो बॉल.
गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. ओव्हर स्टेपिंग होत असताना पाहायला मिळते. नो बॉल. 10 बॉल 10 ची गरज. रन बॉल इक्वेशन. 10 चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर चॉप केला. क्षेत्ररक्षक येतोय. आणखीन एक नो बॉल. आणखीन एक नो बॉल. ओव्हर स्टॅपिंग. वारंवार हे चेंडू हातात असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शुभम ईशांत शर्माची आठवण झाली. अनेक वेळा जिथे आपण टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो बॉल त्याने हाताळलेले पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 40. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॅटची आउटसाइड एज. एकच धाव इथे निश्चित प्राप्त होत असताना धावफलकावरती धावा 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. थोड्याच वेळामध्ये प्रभात भावकरला देखील तुम्ही खेळत असताना पाहाल. त्याची मॅच पाहायला मिळेल. छोटा पॅकेट बडा धमाका. यावेळेला फटका. धावा मिळतील त्या केवळ 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. तब्बल 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 48 करायचंय पाठलाग. 5 ची गरज. अजूनही 8 बॉलचा खेळ शेष. लोअर फुलटोज आहे. धाव इथे केवळ एकच प्राप्त होईल. 4 ची आवश्यकता. येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते एकंदरीत या मॅच मध्ये 7. लोअर फुलटोस आणखी डावा मिळतील त्या 2. सामना अगदी खुला झालाय. 2 ची गरज आहे. 6 बॉल आणि 2 धावा. 6 चेंडू आणि 2 ची गरज. 29 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय दीपक धोबी. त्याला चांगली साथ दिली आहे मितेशने. 2 ची गरज. दोनची गरज होती. सामना संपवला दीपक धोबीने. जिथे एक 30 धावांची खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 30 धावा नॉट आउट. एकटा लढला हा खेळाडू. बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधून बॉलिंग करत असताना ज्याने 13 धावा खर्च केला. 2 षटकांमध्ये विकेट मिळू शकला नाही. परंतु बॅटिंग मध्ये 30 धावा नॉट आउट. या आपण इन्व्हाइट करूयात. एक 6 मारला होता रुपेशने. रुपेश